नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. खरं सांगायचं झालं तर मोह असून सुद्धा अनेक वेळेला पश्चिम बंगाल ह्या विषयावरती मी व्हिडिओ करायचं टाळलेलं होतं. आज कसं टाळणार? जी तुमच्या मनामध्ये भावना आहे तीच माझ्या मनामध्ये भावना आहे. म्हणजे जवळ-जवळ मला वाटते ज्योती बसू वेस्ट बेंगॉलमध्ये मुख्यमंत्री झाले. संपूर्ण CPMचं राज्य त्यांची कारकीर्द झाली. त्यानंतर ममता दीदींची झाली. त्याही आधी काँग्रेसचीच होती. पहिल्यांदाच भाजपचा दिमागदार असा विजय पश्चिम बंगालमध्ये झालेला आहे. आणि भाऊंनी जसं सांगितलेलं होतं, की भाजप 200चा आकडा गाठेल आणि तृणमूल ही 100च्या खाली राहील. हे दोन्ही अंदाज हे बरोबर ठरलेले आहेत आजच्या घडीला. त्याच्या मागे जीवाची तमा न बाळगता जसं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःला प्रचारात झोकून दिलं, अमित भाईंनी झोकून दिलं, तसेच लाखो, हजारो भाजपचे कार्यकर्ते आणि संघाचे कार्यकर्ते यांनी सुद्धा तेवढ्याच तळमळीने काम केलेलं आहे आणि त्याला आज तुम्हाला फळ येताना दिसतं आहे. मी या अगोदरचा एक व्हिडिओ केलेला होता आणि त्यात म्हटलेलं होतं, की ममता दीदींचा जो रथ आहे, त्याची 2 चाकं होती. त्यातलं एक चाक नक्षलवादाचं गळून पडलेलं आहे आणि दुसरं चाक आता गळून पडेल का नाही ह्याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष वेधलेलं होतं. जगाचं लक्ष का वेधलेलं आहे, ह्याच्यावरती आपण आणखी एक व्हिडिओ सुद्धा करू नंतर. परंतु आता मी जी यादी बघते आहे त्याच्यामध्ये नक्षलवादाच्या दृष्टिकोनातून सांगते, की जिथे-जिथे पूर्ण म्हणजे केवळ 67 साली ती घटना घडली चारू मुजुमदार यांच्या बंगाई जोत गावामध्ये. अ, जो गोळीबार झाला आणि त्याच्यानंतर लोकांनी चिडून जमीनदारावरती हल्ला केला आणि त्याची हत्या झाली. त्याच्यामधून हा सगळा जो सुरू झाला सगळा लढा. अ, तिथपासून ती नक्षलवारी आणि हे तुम्हाला 67 नंतरचं माहिती असेल. पण कदाचित स्वातंत्र्यापूर्वी पासून एक कम्युनिस्ट चळवळीची परंपरा ही वेस्ट बेंगॉलमध्ये राहिलेली आहे. त्याचाच चारू मुजुमदार एक भाग होते आणि त्यांनी मग ती पार्टी सोडून स्वतःची CPI-ML ही पार्टी निर्माण केली आणि त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत, ते 7 डॉक्युमेंट्स वगैरे ते सगळा मोठा इतिहास आहे. तो कधीतरी बघू आपण जमलं तर. पण ती जी पसरली म्हणजे पहिल्यापासूनची जी कम्युनिस्ट चळवळ होती, तिच्यातच भर घातली ह्या CPI-ML आणि त्यांच्या सगळ्या हालचालींनी. त्यातले जे मतदारसंघ आहेत. पहिला सिंगूरमध्ये भाजप जिंकले, साल्बोनीमध्ये भाजप जिंकले, पुरुलियामध्ये जिंकलेली आहे, नंदीग्राम जिंकली, मेदिनीपूर जिंकली, जादवपूर जिंकली, झारग्राम जिंकली, गोपी वल्लभपूर जिंकली. हे सगळी नावं जर का तुम्ही बघाल तर कुठे ना कुठेतरी तुम्हाला नक्षलवाद्यांचे भीषण हल्ले कसे झालेले होते तिथे आणि चळवळ किती भेदक झालेली होती याचे रिपोर्ट मागून रिपोर्ट मिळत जातील. एकच नाव संक्रेल, जिथे आज तृणमूल जिंकल्याचं मला दिसतं आहे. अ, अन्यथा हा संपूर्ण जो भाग आहे, हा पूर्णपणे भाजपने व्यापलेला दिसतोय. खुद्द दुसऱ्या रथाचं चाक जे मी म्हटलेलं होतं, कट्टरपंथी इस्लामचं, त्याच्यातल्या मुर्शिदाबादमध्ये सुद्धा आज भाजप जिंकलेली आहे. आणि अगदी तुम्हाला सर्वत्र सगळे विश्लेषक कदाचित सांगत असतील, की मुस्लिम मतांमध्ये सुद्धा दुभंगलेली आहेत ती मतं आणि ती विभागलेली आहे. काही मतं तरी निदान भाजपकडे वळलेली दिसतात. मी जो एक एक्झिट पोल बघितलेला होता त्याच्यामध्ये किमान 18 ते 20% मुस्लिम मतं ही भाजपकडे येताना दाखवलेली होती. प्रत्यक्षात आता काय झालेलं आहे ते आपल्याला सगळे रिझल्ट आल्यानंतर दिसेल. आत्ताच जी बातमी जी आलेली होती त्यानुसार ममता बॅनर्जी ह्या मतमोजणी केंद्रांवरती पोहोचलेल्या आहेत आणि तिथे त्या काही ना काहीतरी केला हवे म्हणतात तसे आक्षेप घेण्याची शक्यता आहे. कारण त्या धारतायत तेव्हा त्या नेमके काय आक्षेप घेतील? फेरमोजणी करायला लावतील का? फेर मतदान करायला लावतील का? म्हणजे प्रत्येक कॅन्डिडेटला तशी मुभा असते ह्या सगळ्या मागण्या करायची. जो इलेक्शन ऑफिसर आहे त्यांनी त्या ऐकायच्या का नाहीत, की ते तथ्यावर आधारित असेल आणि त्यातून जे काही रिझल्ट येतील ते आपण बघू. परंतु आजच्या घडीला तरी ममता दीदींनी जनतेने दिलेला कौल जो आहे तो
तसाच्या तसा स्वीकारतील असं काही चिन्ह दिसत नाहीत. केवळ 200 जागा मिळालेल्या आहेत म्हणून कुठे ना कुठेतरी तुमच्यावर हल्ले होणार नाहीत असंही गृहीत धरू नका. कारण डिवचले गेलेले हे साप आहेत आणि ते खवळून अंगावरती कसे येतील याचा आपल्याला आज अंदाज करता येणार नाही. आणि हे मी का सांगते हे लक्षात घ्या. मी जे म्हणते आहे या सगळ्याची पाळंमुळं जी आहेत ती केवळ बांगलादेशपर्यंत नाही तर ती थेट तुर्कस्तान, पाकिस्तान आणि अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचलेली आहेत. त्याच्या काही गोष्टी मी परवाच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्या. त्याची परत एकदा उजळणी आपण करणार आहोत. कारण ही दुर्लक्षण्यासारखी गोष्ट नाहीये. केवळ भाजपची सत्ता वेस्ट बेंगॉलमध्ये आली म्हणून सगळे प्रश्न सुटणार आहेत असं नाहीये. हेही लक्षात घ्या. पण एक मात्र आहे की वेस्ट बेंगॉलमध्ये भाजपची सत्ता येण्यापासूनच सुरुवात होणार आहे बांगलादेशचा प्रश्न हा सुरळीत होण्याची. कारण ती सत्ता हातात नसती तर आपल्याला काही करता आलं नसतं. जवळजवळ 72 एंट्री पॉइंट्स असे आहेत की जिथून घुसखोरी होत असते आणि कोर्टाचा आदेश मिळून सुद्धा ममता बॅनर्जींनी तिथली जमीन जी आहे ती आपल्या BSFच्या हातात दिलेली नव्हती. तेव्हा अशा पद्धतीने आतमध्ये माणसं येतच राहतील आणि तुम्ही त्यांना हाकलतच राहा अशी जी परमनंट सिच्युएशन त्यांनी तयार करून ठेवलेली होती ती आता इथून पुढे राहणार नाही. खास करून हे नक्षल जिल्हे जे आहेत ते पूर्णपणे बदलले. माझा अंदाज होता त्यानुसार हे घडलेलं आहे आणि ही अतिशय चांगली आणि गोष्ट आहे. अर्थातच मेनस्ट्रीम मध्ये हा सगळा वर्ग येणं ही मोठी साईन आहे. तसंच जर 18% म्हणजे त्या एक्झिट पोल नुसार 18%, आता प्रत्यक्षात किती फिरली आहेत मतं हे आपल्याला दिसून येईल ज्यावेळेला सगळे रिझल्ट येतील. ह्या दोन्ही अतिशय उत्साहवर्धक म्हणजे त्या 200 जागांपेक्षाही जास्त वजन मी या दोन गोष्टींना देते आहे. आणि कारण अर्थातच उघड आहे. लक्षात घ्या ह्या विजयाचे जे पडसाद आहेत ते पडसाद थेट वॉशिंग्टन DC मध्ये त्याचे पडघम वाजणार आहेत. कारण त्यांची जी काही मॅक्सिनेशन चाललेली आहेत भारताच्या बाबतीत आणि मोदींच्या बाबतीत त्याला सणसणीत चपराक बसलेली आहे. संपूर्ण भारतामध्ये तुम्ही बघाल केरळमध्ये पिनराई विजयन जे हिंदुत्वाबद्दल कुत्सितपणे विधान करत होते. तमिळनाडूमध्ये DMK कुत्सितपणे हिंदूंना हिणवण्याचं काम करत होते. त्या दोघांनाही मतदारांनी घरी पाठवलेलं आहे. दोघांनाही घरी पाठवलंय. तिथे भाजप सारखा एखादा सक्षम पर्याय अजून उभा राहिलेला नाही म्हणून दुसऱ्या कोणाला तरी चान्स मिळालेला आहे असं मी मानते. जेव्हा भाजप तिथे पायरोवून उभा राहील तेव्हा आपल्याला तो फरक घडलेला दिसेल. 70-80 वर्ष दुर्लक्षित राहिलेला हा प्रदेश आहे तेव्हा तिथे जम बसवणं सुद्धा अगदी संघाला सुद्धा कठीण जाईल. 15 ते 20 वर्ष त्याच्यामध्ये जातील हे आपण गृहीत धरायला पाहिजे. आता कुठेतरी तुम्हाला वोटिंग पर्सेंटेज केरळमध्ये दिसायला लागेल आणि त्याचं परिवर्तन जागांमध्ये होताना दिसत असेल. हीच आपल्याला प्रोसेस तमिळनाडूत पण करावी लागणार आहे. आसामचा तर काही प्रश्नच नाही. हिमंत बिस्वा शर्मा हे माझे अत्यंत आवडते नेते आहेत आणि कधीतरी मला असं वाटतं म्हणजे अजूनही मी त्याच्याबद्दल असं फायनल ओपिनियन नाही माझं. पण हा माणूस ही इज प्राईम मिनिस्टर मटेरियल असं मला वाटतं. त्याच्यासाठी अर्थात त्यांना स्वतःला बरंचसं बदलावं लागेल. अनेक गोष्टींनी तयारी करावी लागेल आणि हे मी म्हणते तसंच अनेकांनाही वाटत असेल. पण ज्या पद्धतीत त्यांनी आसाम चालवलेला आहे त्याला तोड नाहीये मित्रांनो. आणि जे त्या इतका अपफ्रंट ज्याला म्हणतो आपण बयानबाजी वक्तव्य करून सुद्धा तो माणूस ठामपणे उभा आहे आसाममध्ये ही मोठी गोष्ट आहे. त्यांना त्याचं पूर्ण मार्क्स दिले पाहिजेत. एकंदरीतच ह्या राज्याच्या निवडणुका ज्या आहेत ह्याच्यानंतर मोदी सरकार कसं कमकुवत होणार, इथे सगळा पराभव होणार आणि मग नंतर 2027 मध्ये मोदी सत्ता सोडणार आणि काय काय सगळे जे डामाडोल स्वप्नरंजन चाललेलं होतं त्या सगळ्यावरती मतदारांनी थंड पाणी ओतलेलं आहे. थंड पाणी. आता शांत बसा घरी, शांत बसा. मोदींचा सामना करायचा तर काहीतरी भरीव काम करा.
तिथून ट्रम्प आपले ढॉमढॉम ढॉमढॉम काहीतरी आवाज करतो म्हणून तुम्ही इथे टमटम टमटम करून दाखवू नका, त्याच्याने काही फरक पडणार नाहीये. असो, अत्यंत आनंदाचा दिवस आहे आणि हा आनंदाचा दिवस आपण आनंदात घालवूया. आज मी दुसरा कुठलाही व्हिडिओ केला नाही, कारण मला कल्पना आहे तुम्हा सगळ्यांना फक्त आणि फक्त पश्चिम बंगालकडे लक्ष होतं आणि तिथे आपल्याला छान यश मिळालेलं आहे. लेट अस एन्जॉय दॅट. धन्यवाद.